नमस्कार, आज आपण पाहूयात अतिशय खुसखुशीत लेयर्स वाले समोसे कसे बनवायचे। समोसे बनवताना ते फोल्ड करून घेताना किंवा त्याचे एक पॉकेट बनवून घेताना तसा वेळ लागतो। आज आपण पाहूयात एक अशी पद्धत ज्यामुळे जास्त प्रमाणात जर तुम्हाला समोसे बनवायचे असतील तर अगदी पटापट फोल्ड करून घेता येतात। कमी वेळेमध्ये जर जास्त समोसे बनवायचे असतील तर ही पद्धत अगदी परफेक्ट आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी छोटे छोटे समोसे बनवायच्या विचारात असाल तर ही पद्धत नक्कीच वापरू शकता। तर त्यासाठी 2 कप इथे मी मैदा घेतलेला आहे। याचं वजनी प्रमाण सुद्धा आपण पाहणार आहे। वाटीने जर मोजून घेणार असाल तर घरातल्या कोणत्याही एका वाटीने मोजून घेऊ शकता। तर हे पहा 250 ml चा हा कप आहे। व्यवस्थित भरून 2 कप मैदा घेतलेला आहे। आता याचं वजनी प्रमाण पाहिलं तर बरोबर 500 ग्रॅम मैदा आहे। तर समोसाच्या पारीसाठी लागणारं पीठ अगोदर आपण भिजवून घेऊयात। तर त्यासाठी मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं। जे बाहेर समोसे मिळतात त्यामध्ये ओवा तर असतोच, त्यामुळे अर्धा छोटा चमचा ओवा यामध्ये घेतला। हाताने चुरडून यामध्ये ऍड केला। आता 2 कप मैदा घेतलेला आहे, त्यासाठी 4 चमचे आपल्याला तेल लागणार आहे। तेल आपल्याला इथे गरम वापरायचं नाही। आता तेलाऐवजी वितळवून घेतलेलं तूप सुद्धा वापरू शकता, फक्त ते गरम नसावं, रूम टेम्परेचरचंच असावं। हे तेल व्यवस्थित सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं। तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा जर जास्त तेल झालं तर समोसे तळताना ते तेल जास्त पितात। तर हे पहा व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं। याचा एक लाडू वळेल असं हे बनलंय। अगदी परफेक्ट आपलं तेलाचं प्रमाण यामध्ये आहे। आता थोडं थोडं पाणी घेऊन याचं अगदी घट्टसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। लक्षात ठेवा पुरीपेक्षा सुद्धा थोडंसं घट्ट याला भिजवून घ्यायचंय, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालत हे भिजवून घ्यायचंय। 10 मिनिटे आपण याला रेस्ट सुद्धा देणार आहे, त्यामुळे हे थोडंसं मऊ पडू शकतं। त्यामुळे सुरुवातीलाच पुरीपेक्षा सुद्धा थोडंसं घट्टस याला भिजवून घ्यायचं। थोडंसं घट्टसरच भिजवल्यामुळे काय होतं, लाटताना हे अजिबात आकसत नाही, सुद्धा अगदी व्यवस्थित बनते। समोसाचा फोल्ड सुद्धा अगदी परफेक्ट करता येतो। आता यावरती एखादं कापड ठेवायचं, म्हणजे हे सुकत नाही आणि 10 मिनिटे भिजवून घ्यायचं। आता या वेळेमध्ये आपल्याला स्टफिंग बनवून घ्यायचंय। तर त्यासाठी 1 वाटी इथे मी ताजा मटार घेतलेला आहे। ज्या वाटीने मैदा घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी मटार घेतलेला आहे। मटार व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं। हे आपल्याला शिजवून घ्यायचंय। आपल्याला माहितीच आहे बाहेर जे समोसे मिळतात ना त्यामध्ये जी भाजी असते ना ती चवीला खूप छान आणि खमंग लागते। आज आपण तशीच भाजी बनवून घेणार आहे। तर त्यासाठी मटार शिजतोय तोपर्यंत एक मसाला बनवून घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा धने घ्यायचे, 1 चमचा जिरे घ्यायचे आणि 1 चमचा बडीशेप घेतली। 1 ते 2 मिनिटे सतत हलवत मस्त हे परतून घ्यायचे। हलकासा रंग बदलला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, थंड करून घ्यायचे। 5-6 मिनिटे मटार सुद्धा शिजवून घेतलेला आहे। तर लक्षात ठेवा मटार आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत शिजवायचा नाही। हे पहा एका मटारचे 2 तुकडे असे व्हायला हवेत इतपतच याला शिजवून घ्यायचे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटात व्यवस्थित शिजतो। आता मसाला सुद्धा थंड झालेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। पल्स मोडवरतीच आपल्याला हे फिरवून घ्यायचंय, अगदी बारीक अशी पावडर करायची नाही, कारण स्टफिंग मधला हा मोठाच मसाला चवीला सुद्धा खूप छान लागतो। तर हे पहा मोठंच हे मी वाटून घेतलं, पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा घेतला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। पाणी न घालता हे सुद्धा आपल्याला मोठंच वाटून घ्यायचंय। आता मिरचीचं प्रमाण थोडंसं मी कमी वापरलेलं आहे, कारण माझी मुलं हे खाणार आहेत। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर अजून 1-2 मिरच्या यामध्ये ऍड करू शकता। तर हा मसाला सुद्धा आपला तयार झालेला आहे। मटार मधलं पाणी सुद्धा काढून घेतलं। आता हे पाणी फेकून न देता झाडांना घालू शकता। तर अशा पद्धतीने भाजीची आता आपली सगळी तयारी झालेली आहे। आता भाजी बनवण्यासाठी एक कढई चांगली गरम करून घेतली। यामध्ये 4 ते 5 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा मोहरी आणि थोडासा हिंग घ्यायचा। मैद्याच्या पदार्थामध्ये थोडा तरी हिंग वापरायचा, म्हणजे पचायला हलकं बनतं। मोहरी चांगली तडतडली ना यामध्ये आलं लसूण मिरचीचं वाटण घेऊयात। समोसे बनवताना त्याचा वरचा लेअर जितका क्रिस्पी असणं महत्वाचं आहे ना, तितकीच भाजी सुद्धा खमंग आणि चवीला मस्त असायला हवी। तर त्यासाठी इथे सांगितलेले सगळे मसाले व्यवस्थित ऍड केले ना भाजी अगदी परफेक्ट बनते। तर हे पहा हे जे वाटण आहे 1 ते 2 मिनिटे तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं। लसूण आलं मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा। 2 ते 3 मिनिटे हे वाटण परतल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेले धने जिरे आणि बडीशेप ऍड केली। आता पुन्हा 1 मिनिटभर हे तेलावरती परतून घेतलं। धने जिरे बडीशेप सुरुवातीलाच तव्यामध्ये परतून घेतलेले होते, त्यामुळे जास्त वेळ याला परतत बसायची गरज नाही। आता लगेचच यामध्ये शिजवून घेतलेले मटार ऍड केले। थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे, त्यामुळे चवीमध्ये खूप फरक पडणार आहे। पहा मटार सुरुवातीला 1 मिनिटभर या मसाल्यामध्ये परतून घेतला। आता काय करायचं, थोडंसं यामध्ये मीठ घालायचं। त्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं।
आता बटाटे मॅश करून घेण्यासाठी जो आपण मॅशर वापरतो तो वापरायचा। तर हे पहा, अशा पद्धतीने मंद आचेवरच हे मटार आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे। अगदीच वाटाणे बारीक होतील असं करायचं नाही, आपल्याला वाटाण्याचे छोटे छोटे तुकडे शिल्लक हवे आहेत। तर हे पहा, मंद आचेवर गॅस ठेवला आणि फक्त 1 मिनिटभरच हे मॅश करून घेतलं। यामुळे काय होणार आहे, वाटाणे तर बारीक होतील, महत्वाचं म्हणजे हा जो मसाला आहे तो वाटाण्यांमध्ये मस्त मुरला जाईल। त्यामुळेच सुरुवातीला थोडंसं मीठ सुद्धा घातलं। थोडंसं मीठ वापरल्यामुळे काय झालं, थोडंसं याला पाणी सुटलं, मॅश करायला सुद्धा अगदी सोपं पडतं। तर तुम्ही पाहू शकता वाटाण्याचे छोटे छोटे तुकडे तसेच आहेत। त्यामध्ये उकडून घेतलेले मीडियम आकाराचे 4 बटाटे घेतले। लक्षात ठेवा, बटाटे आपल्याला अशा पद्धतीने हाताने स्मॅश करून घ्यायचे, किसून सुद्धा वापरायचं नाही किंवा बारीक मॅश सुद्धा करून वापरायचं नाही। याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे असेच भाजीमध्ये यायला हवेत। आता बटाटे शिजवून घेताना सुद्धा थोडंसं मीठ घालून अगदी कमी पाण्यामध्ये 2 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचे। त्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे, मगच याची साल काढून या भाजीसाठी वापरायची। गरम गरम उकडून घेतलेले बटाटे लगेचच यामध्ये वापरायचे नाहीत, यामुळे भाजी खूप ओलसर बनेल, स्टफिंग करताना सुद्धा ती व्यवस्थित करता येणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, बटाटे थंड झाल्यानंतरच आपल्याला मॅश करून घ्यायचे। बटाटा ऍड केल्यानंतर थोडंसं मीठ पुन्हा ऍड केलं, बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी कोथिंबीर घेतली, त्यानंतर 1 छोटा चमचा चाट मसाला घेतला, 1 चमचा गरम मसाला घेतला। तर सुरुवातीला स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या। चाट मसाला नक्की वापरा, त्यामुळे मस्त चटपटीत अशी भाजीला चव येते। ते नसेल तर आमचूर पावडर वापरा, ते सुद्धा नसेल तर लिंबूचा रस वापरला तरी सुद्धा चालेल। आता पुन्हा मॅशरने याला अगदी काही सेकंद मॅश करून घ्यायचे। बटाटा जास्तच बारीक होईल इतपत करायचं नाही। या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून पहा, अगदी बाहेर समोसे मिळतात ना तशीच ही भाजी बनते। तर स्टफिंग करण्यासाठी भाजी सुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे। गॅस बंद केला, वरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे वाफ द्यायची। 5 मिनिटानंतर मात्र झाकण काढून भाजी आपल्याला थंड करून घ्यायची। आता समोसे बनवायला घेऊयात, पण त्या अगोदर हे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात। हे पहा, या वेळेमध्ये मैदा सुद्धा आपला व्यवस्थित भिजलेला आहे, अगदीच मऊ असं झालेलं नाही, पुरीसाठी जशी कणिक असते ना तशीच कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता याचे 2 भाग करून घेतले। आज आपण हे समोसे कमी वेळेमध्ये कसे बनवायचे हे पाहतोय। त्यासाठी याची एक एक पारी लाटून न घेता याचा पूर्ण मोठा गोळा घेतलेला आहे। त्यामुळे किचन ओट्यावरतीच हे मी लाटून घेणार आहे। थोडासा ओट्यावरती मैदा पसरून घेतला म्हणजे लाटताना हे चिकटणार नाही। आता आपल्याला हे अगदी मोठं लाटून घ्यायचंय, पण लक्षात ठेवा, जास्त पातळ किंवा जास्त जाड आपल्याला हे करायचं नाही। मी याच्या पुऱ्या पाडून घेणार आहे, लाटून घेणार नाही, त्यामुळे वेळ सुद्धा आपला वाचतो आणि महत्वाचं म्हणजे सगळे समोसे एकसारख्या आकाराचे दिसतात। तर या पुरीची जाडी मी तुम्हाला दाखवेनच, त्या अगोदर पाडून घेऊयात। तर हे पहा, डब्याचं झाकण सुद्धा घेऊ शकता किंवा एखादी प्लेट सुद्धा घेऊ शकता। अगदीच मोठे समोसे बनवणार नाही, मीडियम साईजचे समोसे बनणार आहेत। तर तुम्हाला जितक्या आकाराचे हे बनवायचे असतील त्याप्रमाणे एखादं डब्याचं झाकण वापरू शकता। पहा, या पुरीची जाडी तुम्ही पहा, जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाही। लक्षात ठेवा, पुऱ्या जर याच्या जाड असतील ना तर आतपर्यंत व्यवस्थित तळत नाहीत आणि थंड झाल्यानंतर समोसे सुद्धा लगेच मऊ पडतात। त्यामुळे लक्षात ठेवा, जास्त जाडीच आपल्याला हे लाटून नाही घ्यायचं। आता समोसा फोल्ड करायची आपण नवीन पद्धत पाहत आहे, यामुळे काय होणार आहे, आपले समोसे पटापट बनणार आहेत। तर हे पहा, एक पुरी मी फोल्ड करून घेतली। तर हे पहा, इथे दाखवल्याप्रमाणे बरोबर मध्ये चॉपस्टिकला हलक्या हाताने दाबून घ्यायचं। हलक्या हाताने दाबून घेतल्यामुळे काय होतं, तेवढाच एरिया व्यवस्थित चिकटला जातो पण तुटत नाही। आता सुरीच्या साहाय्याने बरोबर मधून याला कट करून घ्यायचं आणि हे पहा, एकाच वेळी 2 समोस्याचे पॉकेट्स बनवून तयार झालेले आहेत। एका पारीला पाणी लावायची गरज नाही, चिकटवत बसायची गरज नाही। आता हे पहा, अंगठ्याजवळचे जे बोट आहे ना ते पॉकेटमध्ये घेतलं आणि या पद्धतीने याची कडा आहे ना ती दुसऱ्या हाताने व्यवस्थित चिटकून घ्यायची। तर हे पहा, इथेपर्यंत कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आणि मस्त पॉकेट बनवून तयार झालेला आहे। भाजी सुद्धा थंड झालेली आहे, यामध्ये स्टफ करून घेऊयात। पॉकेटच्या आकारानुसार यामध्ये हवी तेवढी भाजी स्टफ करून घेऊ शकता, फक्त वरच्या साईडला थोडीशी जागा सोडायची। जागा जी सोडलेली आहे त्याच्या पूर्ण बाजूला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं। असे जर पॉकेट्स बनवले ना, भरपूर यामध्ये स्टफिंग भरून घेता येतं। तर अगदी थोडं थोडं आपल्याला याला पाणी लावून घ्यायचंय आणि जी चिकटून घेतलेली बाजू आहे ना ती अशा पद्धतीने दुसऱ्या कडेला बरोबर मध्ये चिकटून घ्यायची। आता व्यवस्थित हे पॅक करून घेतलं। याची जी ही कडा आहे ना ती व्यवस्थित दाबून थोडीशी पातळ करून घ्यायची, कारण तळल्यानंतर समोस्याचा हा जो भाग असतो ना तोच मस्त क्रिस्पी बनतो। लहान मुलांना हे खायला खूप आवडतं। आता याचा जो खालचा कॉर्नर बनलेला होता ना तो सुद्धा हलक्या हाताने थोडासा दाबून घ्यायचा, त्याने काय होईल हे मी पुढे सांगेनच। हे पहा, अशाच पद्धतीने सगळे समोसे फोल्ड करायचे। चॉपस्टिक्सने बरोबर मधोमध हलक्या हाताने दाबून घ्यायचं, सुरीने बरोबर मध्ये मध्ये याला कट द्यायचा आणि हे पहा, समोस्याची पुन्हा 2 पॉकेट्स बनवून तयार आहेत। जर जास्त प्रमाणात छोटे छोटे समोसे बनवायचे असतील ना तर ही पद्धत अगदी सोपी आहे।
महत्वाचं म्हणजे समोसे सुद्धा अगदी झटपट बनतात. एकदा तुम्ही अशा पद्धतीने समोसे फोल्ड करून करायला घेतले, फक्त 10 मिनिटात 25 ते 30 समोसे बनून तयार होतात. तर हे पहा, दुसऱ्या पॉकेटमध्ये सुद्धा स्टफिंग भरून घेतलं. काटोकाट भरायचं नाही, वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, थोडंसं पाणी लावून घ्यायचं, व्यवस्थित हे चिकटवून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये फुटत नाही. आता इथे दाखवल्याप्रमाणे खालची जी कडा आहे त्याला असा शेप द्यायचा. बाहेर जे समोसे मिळतात ना त्यांना असाच शेप असतो. तर अशा पद्धतीने एक गोळा आपण जो लाटून घेतलेला होता त्याचे सगळे समोसे करून घेतले. लक्षात ठेवा 7 ते 8 समोसे तयार झाल्यानंतर लगेचच तळायला घ्यायचे. आता ही फोल्ड करायची पद्धत आणि आपण जी नेहमी फोल्ड करायची पद्धत वापरतो त्याचा फरक काय आहे हे मी दाखवते. समोसे बनवताना आपण नेहमी या पद्धतीने फोल्ड करून घेतो. हे पहा, पुरी लाटून घेतलेली, मध्ये कट करून घेतली. आता जो एक भाग आहे त्याची एक बाजू दुमडून घेतली, त्याला पाणी लावलं, यावरती दुसरी बाजू ठेवली, या कडा व्यवस्थित चिकटवून घेतल्या. या कडा चिकटवून घेताना थोडं जरी पाण्याचं प्रमाण जास्त झालं ना, पुरीच्या दुसऱ्या साईडला सुद्धा हे चिकटलं जातं. त्यामुळे काय होतं, तेलामध्ये हा समोसा फुटण्याची शक्यता असते. पुन्हा हातात घेऊन हे चिकटून व्यवस्थित घ्यावं लागतं. आणि हे पहा, एकावरी ही कडा आपण चिकटवून घेतली. थोडी जरी याची जाडी जास्त झाली ना, ही जी फोल्ड केलेली बाजू आहे ना, तळल्यानंतर खूपच कडक बनते. या पद्धतीने सुद्धा तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता, जास्त काही फरक पडत नाही. पण या पद्धतीने जर बनवायला गेलात तर वेळ जरासा जास्त लागू शकतो. या पद्धतीने तर समोस्याला अगदी मस्त शेप येतोच. पण जर गडबडीच्या वेळी भरपूर समोसे तुम्हाला करायचे असतील ना, तर पहिली पद्धत नक्की वापरून पहा. आता तेल आपल्याला कितपत गरम करायचंय, चांगलं गरम झालेलं आहे. मैद्याचा गोळा मी यामध्ये टाकला, तर बुडबुडे यायला सुरुवात झाली, गोळा वर आला. तेल आपलं चांगलं गरम आहे. यापेक्षा अगदी कडकडीत करायचं नाही किंवा थंड सुद्धा ठेवायचं नाही. आता तेलामध्ये समोसा टाकण्यापूर्वी ही जी खालची कडा आहे ना, तिला थोडासा शेप द्यायचा आणि त्यानंतरच हे तेलामध्ये सोडायचं, म्हणजे समोसाला सुद्धा दिलेला शेप तसाच राहतो. तर इथे मी कढई मोठी पसरट घेतलेली आहे, 7 ते 8 या शेपचे समोसे अगदी व्यवस्थित बसतात. पण कढई जर पसरट नसेल तर शक्यतो 2 ते 3 समोसे एका वेळी तळून घ्या, म्हणजे छान रंग सुद्धा येईल, आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. तेलामध्ये एकदा समोसे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची. हाय फ्लेम किंवा एकदम मंद आचेवर समोसे आपल्याला तळून घ्यायचे नाहीत. मीडियम फ्लेमवरतीच हे समोसे आपल्याला व्यवस्थित रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत. तळण्यावरती सुद्धा याचा खुसखुशीतपणा अवलंबून आहे. समोसे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, कारण मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे. तर हे पहा, 3-4 मिनिटे हे तळून घेतले. एकदा असा रंग आला ना, गॅसची फ्लेम थोडीशी आणखी वाढवायची आणि सतत हलवत हे आलटून पालटून घ्यायचं. पहा, तेलातले बुडबुडे तर कमी आलेले आहेत, म्हणजे समोसा आतपर्यंत व्यवस्थित तळलेला आहे. आपल्याला आता काय करायचंय, वरचं जे कोटिंग आहे ना ते आपल्याला क्रिस्पी बनवायचंय, खुसखुशीत बनवायचंय. तर त्यासाठी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून हे सतत हलवून घ्यायचंय. आता हे पहा, मस्त याला रंग आलेला आहे. हा रंग आला की लगेचच समोसे एखाद्या चाळ्यामध्ये काढून घेतले. तर समोसे तळताना ही ट्रिक नक्की वापरा. आतून तर समोसा व्यवस्थित तळला जातो आणि महत्वाचं म्हणजे वरचं कव्हर सुद्धा मस्त क्रिस्पी बनतं, खुसखुशीत बनतं. तर अशा पद्धतीने सगळे समोसे करून तळून घेतले. तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, अशा पद्धतीचा जर चॉपस्टिक घरी नसेल तर काय वापरायचं. तर हे पहा, त्यासाठी आपल्याकडे या पद्धतीचा ब्रश तर असतोच, त्याच्या हँडलने सुद्धा हे काम तुम्ही करू शकता. किंवा हे नसेल तर लाकडी स्पॅच्युला जो असतो ना त्याच्या हँडलने सुद्धा हे काम होऊ शकतं. तर हे पहा, या ब्रशच्या हँडलने मी चिकटवून घेतलं, व्यवस्थित हे पॉकेट तयार झालेलं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी बाजू आहे ना हातानेच थोडीशी व्यवस्थित चिकटवून घ्यायची, म्हणजे तेलामध्ये हे सेपरेट होत नाही. तर अशा पद्धतीने सगळे समोसे तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात हे तेलकट दिसत नाहीत, तेलकट झालेले सुद्धा नाहीत, कारण यामध्ये तेलाचं अगदी परफेक्ट प्रमाण आपण ऍड केलेलं होतं. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल समोसा किती खुसखुशीत झालेला आहे आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता कुठेही कच्चं राहिलेलं नाही. तर हे पहा, प्रत्येक समोसा मस्त खुसखुशीत बनलेला आहे. मागे सांगितल्याप्रमाणे कॉर्नर चिटकवल्यामुळे समोसा कितीही फुगला तरी फुटणार नाही. याचं कोटिंग तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये सुद्धा लेयर्स तयार झालेले आहेत. तर कमी वेळेमध्ये मस्त खुसखुशीत नवीन पद्धतीचे समोसे आज आपण बनवलेले आहेत. कडा सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त खुसखुशीत झालेले आहेत. आणि हो, अर्धा किलो मैद्यामध्ये 25 ते 30 या आकाराचे समोसे बनतात. भाजी सुद्धा अगदी खमंग मस्त बनलेली आहे. अतिशय स्वादिष्ट समोसे बनलेले आहेत. रेसिपी एकदा नक्की बनवून पहा, सगळ्यांना खूपच आवडेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.